कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी 275 कोटींचा घोटाळा केला, अंजली दमानी यांचा आरोप। डीबीटी योजना रद्द करून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा, तर धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले। भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यामध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्ती। शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये भाजपकडनं गणेश नाईकांवर जबाबदारी। बीडमध्ये पंकजा मुंडे तर संभाजीनगरमध्ये अतुल सावेंची नियुक्ती। वर्षा बंगल्यावरती रेड्याची शिंग पुरली, खासदार संजय राऊतांचं विधान। शिंदेंच्या शिवसेनेच्या लिंबू सम्राटांनी उत्तर देण्याची मागणी, तर राऊतांचा अनुभव दांडगा, त्यांनीच उत्तर द्यावं। उपमुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। खारघरच्या इस्तेमा कार्यक्रमामध्ये भडकाऊ भाषण झाल्याचा मंत्री नितेश राणेंचा आरोप। उच्चस्तरीय चौकशी करून आयोजकांवर गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे चारचाकी असेल तर ठरणार अपात्र। आजपासून महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी सुरू। यूपीए सरकारच्या धोरणांमुळे देश 40 ते 50 वर्ष मागे गेला। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, तर काही पक्ष तरुणांना भत्त्याचं आश्वासन देतात पण पूर्ण करत नाहीत। आम आदमी पक्षावरही मोदींनी साधला निशाणा। वाढत्या जीबीएस रुग्णांच्या पार्श्वभूमीवरती पुणे पालिका आयुक्त ॲक्शन मोडवर। पुण्यामधील आरो प्लांटवरती कारवाईचे आदेश। टँकर पाणी पुरवठा आरो प्लांटमधील पाणी दूषित आढळल्यानं आदेश। स्कूल बसच्या दरात 18% वाढ, स्कूल बस संघटनेचा निर्णय। शैक्षणिक वर्ष 2025 साठी स्कूल बस शुल्कामध्ये वाढ, सरकारी बस भाड्यामध्ये वाढ केल्यानंतर निर्णय। नागपूरमध्ये 6 तारखेला होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सामन्याची 44,000 तिकिटांची विक्री। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करणार।